जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तनबाई आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या पवित्र धम्मकार्याला विनम्र अभिवादन। संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, चैतन्यचे प्रमुख ट्रस्टी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या पवित्र धम्मकार्याला विनम्र अभिवादन करतो। भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ या भिक्खू संघाचे राष्ट्रीय संघटक पूजनीय भदंत विशुद्धी बोधी आर्याजी चारुमतीजी पूज्यबंदे महानामजी या पवित्र भिक्खू संघाला विनम्र अभिवादन। आजच्या मुंबई प्रदेशच्या प्रवचन मालिकेमध्ये दुसरं पुष्प जे फुटणार आहेत ते राष्ट्रीय सदस्य, राष्ट्रीय संघटक आदरणीय एम डी सरोदे गुरुजी। या पवित्र प्रवचन मालिकेमध्ये सर्व मुंबई, केंद्र, महाराष्ट्र चे सर्व पदाधिकारी वेळ खूप झालेला आहे, पावसही पडत आहे, त्याच्यामुळे कोणाचेही नाव न घेता मी मुंबई केंद्र झोन वार्ड शाखा बौद्धाचार्य माजी श्रामनेर केंद्रीय शिक्षक पुन्हा एकदा सर्वांना जय भीम करतो। आणि या ठिकाणी ज्यांची मी ओळख करून देण्यासाठी उभा आहे, ज्यांचं नाव संपूर्ण या भारताच्या भूमीमध्ये गाजत आहे, वाजत आहे, डंका वाजत आहे, ते आदरणीय एम डी सरोदे गुरुजी। जे हॉस्पिटलमध्ये दंत विभागामध्ये सेवानिवृत्ती ते झालेले आहेत। गाव आहे झरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। राहण्याचा पत्ता सध्या निवासस्थान आहे बेलापूर, बदलापूर या ठिकाणी। विशेष करून 1980 साली मुंबई प्रदेशवरती त्यांची नियुक्ती झालेली आहे। अगदी 3 वर्षाने म्हणजे 1984 साली बौद्धाचार्य ही परीक्षा पास होऊन ते बौद्धाचार्य झालेले आहेत। 1990 साली लाल लोगो शाखेचे त्यांनी 10 वर्ष अध्यक्षपद भूषवलेले आहे। लाल डोंगरला आपण कोणी गेलं त्यांचं नाव विचारलं तर एम डी सरोदे गुरुजी खूप प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी। त्यांचा अगदी खाली जरी हवेवरती जरी विचारलं की एम डी सरोदे गुरुजी कुठे राहतात, लोक अचूक त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत। विशेष करून 1992 साली राष्ट्रीय सचिव म्हणून ताईसाहेब आंबेडकरांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे। त्याच्यानंतर 1995 साली केंद्रीय शिक्षक। विशेष या ठिकाणी स्तुती करत असताना मला सार्थ अभिमान होतो आहे की बौद्धाचार्य व्हायच्या अगोदर त्यांची मुंबई प्रदेशवरती नियुक्ती झालेली आहे। त्याच्यानंतर केंद्रीय शिक्षक व्हायच्या अगोदर त्यांचे 1992 साली राष्ट्रीय सचिव या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। पुन्हा 1998 साली केंद्रीय सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली। 2003 ला ज्यावेळी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना सदागण ढवळमध्ये ज्या ठिकाणी गाडी देण्यात आली, त्यांच्यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। आणि त्यांनी 2003 मध्ये मुंबईमध्ये प्रचंड असं काम केलं होतं। आणि कामामध्ये माणसाची ओळख त्याच्या स्तुतीवरच असता कामा नये, त्याच्या कामावरच असायला पाहिजे। आणि त्याला अनुसरूनच एम डी सरोदे गुरुजी 2003 साली मुंबईचे अध्यक्षपद भूषवलं होतं। विशेष करून 2005 ला केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख, आज ज्या ठिकाणी एस एस वानकडे साहेब प्रमुख आहेत त्या ठिकाणी देखील ते प्रमुख म्हणून राहिलेले आहेत। 2015 ला राष्ट्रीय सचिव आणि सध्या राष्ट्रीय सदस्य म्हणून ते काम करत आहेत। आज आपण बघतोय की आमचे सगळे बौद्धाचार्य माझ्यापासून अगदी येणारे बौद्धाचार्य असतील तेही, म्हणजे आजचे, उद्याचे आणि येणारे बौद्धाचार्य आहेत ते नक्कीच आदरणीय एम डी सरोदे गुरुजींची जी पुस्तकं आहेत, 7 पुस्तकं आहेत। प्रवचन भाग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा अशी 7 पुस्तके आहेत। अगदी प्रवचन जो ऐकेल त्याला समाधान झाल्याशिवाय राहणार नाही। विचाराची वाणी कशी असावी, विचार कसे असावेत, कसं बोलावं, कसं उभं राहायचं, हितपासून गुरुजींचं आपण निरीक्षण जर केलं तर त्यांच्यासारखा प्रकांड प्रवचनकार आपल्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये भरपूर प्रवचनकार आहेत। पण त्यांच्यासाठी जे प्रवचन देण्याची जी पद्धत आहे ती खूप वाखाणण्याजोगी आहे। कोणाला झोप येणार नाही, कोणी कंटाळून जाणार नाही। त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी भरपूर लोक या ठिकाणी जागा होत नाही। मात्र सकाळपासून हाय अलर्ट आहे।
पाऊस जास्त आहे दिवसभर मुंबईमध्ये, त्याच्यामुळे आज गर्दी कमी आहे. तरी देखील मी या ठिकाणी विशेष MD सरस्वती गुरुजी संस्थेला 45 वर्ष वेळ दिला आहे. कोणती पदाची अपेक्षा नाही, कोणत्या दानाची अपेक्षा नाही, कोणती अपेक्षा न करता जो माणूस संस्थेला वेळ देतो तोच माणूस 45 वर्ष काम करू शकतो. अशा या प्रवचनकारांची मी थोडक्यात ओळख करून दिली आहे. आज पाऊस होता आणि आज जे विषय आहे विशुद्धी मार्ग, आज आमचा विषय ऐकण्यासाठी विशुद्धी बोधी भंतेजी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा एकदा मी तो संघाला सर्व पदाधिकाऱ्यांना मुद्दा जमीन करतो. गुरुजींना विनंती करतो की आपण मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी, ती सर्वांच्या वतीने याचना करतो, विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना त्रिवार अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या प्रमुख आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 45 वर्षाच्या धर्मकार्याला अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी डॉक्टर भीमराव आंबेडकर, कायदेशीर सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याला अभिवादन करून मुंबई प्रदेशच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रवचन मालिका राबवण्यात येत आहे. या प्रवचन मालिकेला उपस्थित असणारे बनते विशुद्धानंदजी, बनते महानाम, माताजी चारुमतीजी, या भिक्षु संघाला माझा त्रिवार अभिवादन. केंद्रीय कार्यालय सचिव आदरणीय अशोकजी केदारे, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष बिलाजी वानखडे, सरचिटणीस दयानंदजी बडेकरजी, कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वधीर, उपाध्यक्ष विलास ढोबळे, उपाध्यक्ष रवींद्र गवई, त्याप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मुंबई प्रदेशच्या संरक्षण विभागाचे प्रमुख आणि चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीपजी कांबळे, त्याप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी संतोष मटकर, अमर कांबळे, सुनील बनसोडे, त्याप्रमाणे शंकर अडसुळे, अभिजित गरबडे आणि सर्व झोनचे पदाधिकारी, सर्व शिबिरार्थी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, माझ्या माता भगिनी, बालबालिका या सर्वांना सविनय जय भीम. या प्रवचन मालिकेचं पहिलं पुष्प 21 तारखेला गुंफण्यात आलं आणि त्या प्रवचन मालिकेमध्ये दुसरं पुष्प मी गुंफणार आहे. माझा विषय आहे भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन. अत्यंत महत्वाचा विषय आहे. सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर 6 वर्षांनी वयाच्या 35व्या वर्षी गया येथे इसवी सन पूर्व 528 ला त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर 7 आठवडे त्या बुद्धगया परिसरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एक आठवडा ते बसून चिंतन मनन करत होते, मिळालेल्या ज्ञानाची उजळणी करत होते आणि शेवटी ते विचार करतात की आपल्याला मिळालेले हे ज्ञान लोकांना रुचेल का, लोकांना झेपेल का, लोकांना आवडेल का? नाही नाही, हे ज्ञान लोकांना झेपणार नाही, आवडणार नाही. त्यांच्या मनामध्ये आपलं स्वतःचा विकास चिंतन मनन करावं
पद्धतीची त्यांच्या मनामध्ये चर्चा चालू होती, चलबिचल चालू होती. आणि त्याच वेळेला ब्रह्मसहनपती त्यांच्या समोर हात जोडून उभा राहिलेला आहे. आणि तो म्हणतो, तथागत जगात बुद्धाचा जन्म झाला म्हणून मी सर्व जगामध्ये दौंडी पिटलेले आहे. जग हे अंधश्रद्धेत आहे, कर्मकांडात आहे, वर्ण व्यवस्थेमध्ये आहे, जातीयतेमध्ये आहे. तुम्हाला या जगाला तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाचा लाभ द्यावाच लागेल. मी विनंती करतो की आपण स्वतः या ठिकाणी न बसता आपण जगातील सर्व मानव प्राण्याला आपल्या मिळालेल्या धर्माचं ज्ञान द्यावं. ब्रह्मसहनपती विनंती करून गेल्यानंतर भगवान बुद्ध विचार करतात, ज्ञान द्यावं तर हे कोणाला द्यावं. त्यांचे पूर्वाश्रमीचे 4 गुरु होते, ज्यांनी त्याला प्रवर्गा दिली. ते भारद्वाज ऋषी, आलार कालम, उद्धकराम पुत्त आणि ज्यांनी त्यांना बालपणी शिक्षण दिले ते सबमित्त, असे एकंदर 4 गुरु होते. भगवान बुद्धाला दूरदृष्टी प्राप्त झालेली होती. त्यांना हजारो मैलावरचं कळत होतं, ऐकायला येत होतं त्या ज्ञान प्राप्तीमुळे. कारण बुद्ध ही सांगून पटणारी गोष्ट नाही. बुद्धाला दूरदृष्टी पाहिली लागली होती. त्याने 2 मिनिटं डोळे भेटले. भारद्वाज ऋषीचा निधन झालेलं आहे, आलार कालमचं निधन झालेलं आहे, उद्धकराम पुत्ताचं निधन झालेलं आहे. आणि मग चैत्र पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने सुजाता नावाच्या एका उपासिकेची खीर प्राशन केली होती. आणि त्याच्या संतीचे 5 परिवर्तक होते, कौंडिन्य, वप, महानाम, भद्य, अश्वजित. हे 5 म्हणतात सिद्धार्थ गौतम भ्रष्ट झालेला आहे, त्याने तपोधर्माचा भंग केलेला आहे. ते सोडून त्याला निघून जातात आणि सारनाथ येथे ऋषीपतन या ठिकाणी ते तपश्चर्या करत असतात. भगवान बुद्ध 8व्या आठवड्यामध्ये चालत चालत सारनाथला गेले. ऋषीपतन या स्थळी हे 5 ब्राह्मण परिवर्तक बसलेले आहेत. त्या 5 परिवर्तकांनी लांबूनच पाहिलं. त्यातला एक म्हणतो, तो भ्रष्ट सिद्धार्थ आलेला आहे, आपण त्याचं स्वागत करायचं नाही. परंतु सिद्धार्थ गौतम आता साधा परिवर्तक राहिला नव्हता, तर तो सम्यक संबुद्ध झालेला होता. जसे भगवान बुद्ध जवळ येतात तसा एक एक उठतो, एक त्यांचं भिक्षापात्र घेतो, एक त्यांचं चिवट घेतो, दुसरा बसायला बसकर देतो, तिसरा पाय धुवायला पाणी देतो, चौथा त्याला फळाहार देतो. आणि त्या ठिकाणी ते 5 परिवर्तक भगवान बुद्धाला कुशलक्षेम विचारतात की आम्ही आल्यानंतर तुमचं नेमकं काय काय झालं. आणि मग सिद्धार्थ गौतमाने मला 4 आठवड्याने वैशाख पौर्णिमेला सम्यक्षम बोधी प्राप्त झाली आणि मी बुद्ध झालो. मग आपला मार्ग काय आहे का? आपला आजही तपश्चर्यावरती विश्वास आहे का? आजही जपतपावर विश्वास आहे का? भगवान बुद्ध म्हणतात नाही, माझा तपश्चर्यावरती जपतपावरती विश्वास नाही. माझा धर्म वेगळा आहे. माझ्या धर्माचा केंद्रबिंदू माणूस आहे. मला या जगामध्ये माणसाच्या हितासुखासाठी काम करायचं आहे आणि माझा धर्म माणसासाठी आहे. भगवान बुद्ध म्हणतात, बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आताय हिताय सुखाय देव मनुष्यानं. माझा धर्म माणसाचा आणि देवाचं कल्याण करणारा आहे. भगवान बुद्धाने आपल्या धर्माची रूपरेषा सांगितली. भगवान बुद्ध म्हणतात, माझ्या धर्माचा देवाशी संबंध नाही, माझ्या धर्माचा स्वर्गाची संबंध नाही, माझ्या धर्माचा आत्म्याची संबंध नाही, माझ्या धर्माचा मृत्यूनंतरशी संबंध नाही.
माझा धम्म म्हणजे याच जीवनामध्ये सुख कसं प्राप्त करता येतं आणि दुःखातून मुक्त कसं होता येतं, हा माझा धम्म आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने जो आपला धम्म दिला, तो धम्म त्या आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्धाने पहिल्यांदा 5 परिवर्जकांना दिला आणि इसवी सन पूर्व 528 ला सारनाथ येथे धम्माचा जन्म झाला. बुद्धाचा जन्म कुठे झाला? लुंबिनी वनामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. तर गया येथे बुद्धाचा जन्म झाला. धम्माचा जन्म सारनाथ येथे झाला आषाढी पौर्णिमेला. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात, त्या 5 परिवर्जकांनी विनंती केल्यानंतर त्यांनी विशुद्ध मार्गाचं प्रवचन, तत्वज्ञान त्या 5 परिवर्जकांना दिलं आणि पहिलं धम्मचक्र फिरवलं आषाढी पौर्णिमेला. तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमेचा. बंधू आणि भगिनीनो, हा विशुद्धी मार्ग 3 भागामध्ये विभागलेला आहे. विशुद्धी मार्ग 3 भागामध्ये विभागलेला आहे. पहिला आहे पंचशील, 10 पारमिता. दुसरा आहे पंचशील आणि 10शील. दुसरा आहे आर्य अष्टांगिक मार्ग आणि तिसरा आहे 10 पारमिता. या 3 भागामध्ये विभागलेला हा विशुद्ध मार्ग आहे. विशुद्ध म्हणजे निर्मळ, विशुद्ध म्हणजे सत्यावर आधारलेला, विशुद्ध म्हणजे कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा कर्मकांड त्या मार्गामध्ये नाही. त्यामुळे माणसाचं कल्याण होणार आहे. बंधूंनो, या जगामध्ये कोणी दैववाद सांगितला, कोणी देववाद सांगितला, कोणी स्वर्गवाद सांगितला, कोणी आत्मवाद सांगितला, कोणी जातीवाद सांगितला, कोणी वर्गवाद सांगितला, कोणी मानवतावाद सांगितला, पण भगवान बुद्धाने मात्र मानवतावाद सांगितला. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे मानवतावादी धम्म. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे मानवतावादी धम्म. भगवान बुद्ध म्हणतात, ज्याला चांगला मनुष्य व्हायचा असेल त्याने आपल्या जीवनात पाळावयाची 5 तत्वे आहेत आणि ती 5 तत्वे म्हणजे पंचशील. आमच्या धम्मात देव नाही. भगवान बुद्धाने देव नाकारला, स्वर्ग नाकारला, आत्मा नाकारला, पुनर्जन्म नाकारला. मग आमच्या धर्मामध्ये देव नसल्यामुळे आमच्या धर्मामध्ये आरती नाही, प्रार्थना नाही, आराधना नाही. आमचा बुद्ध नवसाला पावत नाही, म्हणून तर आमची माणसं बुद्धघरात जात नाहीत. बुद्ध नवसाला पावला असता तर बुद्धघर मोठी करावी लागली असती. पण या जगातला कोणता देव नवसाला पावत नाही, हे लक्षात ठेवा. पावल कसा, त्याचं नाव आहे देव. काय देव? अंडदेव, लिंबूदेव, बकरदेव, कोंबडदेव, सब देव. निदान त्याचं नाव लेव तरी पाहिजे होतं, निदान त्याचं नाव घेऊ तरी पाहिजे होतं. त्याचं नाव आहे देव. मग जो देव तुमच्याकडे भीक मागतो तो देव तुम्हाला काय देणार आहे? म्हणून भगवान बुद्धाने देव नाकारला. भगवान बुद्ध म्हणतात, तुमचं भलं करणारा आणि तुमचं वाईट करणारा देव नावाची शक्ती या जगात नाही. तुमचं भलं होईल तर तुमच्या कर्मामुळे होईल आणि तुमचं वाईट होईल तर तुमच्या कर्मामुळेच होईल. भगवान बुद्धाने आपल्या धर्मामध्ये निर्मळ कर्माला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं. म्हणून आमच्या विशुद्ध मार्गातली पहिली पायरी आहे पंचशील. विशुद्ध मार्गातली पहिली पायरी पंचशील. हे पंचशील आमची दैनंदिन आचारसंहिता आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक मानवाने या पंचशिलेचं पालन करावं. तुम्हाला कुठल्याही देवाची, धर्माची आरती, प्रार्थना करण्याची गरज नाही, कारण हे पंचशील तुम्हाला सुख देणार आहे. आणि या पंचशिलेचं उल्लंघन केलं तर तुम्हाला दुःखही होणार आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा मानवतेवर आधारित असल्यामुळे पंचशीलचं पहिलं तत्व आहे पानातिपाता वेरमणी सिक्कापदम समाध्यामी. याचा मराठी अर्थ आहे फक्त मी प्राणी हत्या करणार नाही. पण भगवान बुद्धाने प्राणी हत्या करूच नका
असं म्हटलेलं नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात, त्यांच्या मध्य मार्गाला अनुसरून ही पहिली पंचशिलेमधले पहिलं शिल आहे. भगवान बुद्धाची अहिंसा अंतिम टोकाची नव्हती आणि अंतिम स्थिती नव्हती. भगवान बुद्ध म्हणतात, गरज पडेल तिथे हत्या आणि गरज नसेल तिथे प्रेम, मैत्री, भावना. अर्थात आम्हाला कॅन्सर, टीबी, एखादा ट्यूमर झाला, त्यामध्ये जर जंतू झाले तर भगवान बुद्धांनी त्याला मारू नका असं म्हटलं नाही. अहो, घरात मच्छर झाल्यावर आपण मारतोच ना. घरात साप विंचू आला तर काय त्याच्यावर पाना ते पाता वेळ म्हणजे म्हणणार का तुम्ही? आणि सापाला काही कान असतात का? तो ऐकेल आणि घरात जाऊन सगळ्याला चावा घेऊन सकाळी सगळी माणसं बुद्धांचं रडणगच्चाने. भगवान बुद्ध म्हणतात, याला मारा, ही गरज आहे. म्हणजे गरज पडेल तिथे हत्या आणि गरज नसेल तिथे प्रेम, मैत्री, भावना. आपण घरामध्ये कुत्री मांजरं पाळतो, लेकरासारखं प्रेम करतो, पण तीच कुत्री मांजरं जर पिसळली तर आपल्याला त्याला मारावं लागतं, कारण ती गरज आहे. हा भगवान बुद्धाच्या अहिंसा मार्गाचा पहिला मानवाला दिलेला धडा आहे. आदीन दाना वेदमणी सिक्कापदम समादयामी. भगवान बुद्ध म्हणतात, चोरी करू नका, चोरीचा माल आपल्या घरात ठेवू नका, चोराला साथ देऊ नका, चोराच्या बाजूने साक्ष देऊ नका. चोरी, डाका, दरोडा हे करत असताना एका शिलाचं उल्लंघन होत असताना अनेक शिलाचं उल्लंघन होतं. डाका टाकण्याने माणसं कधी खून करतात, कधी महिलांचा विनयभंग करतात आणि दुसऱ्याची दौलत लुटून नेतात. भगवान बुद्ध म्हणतात, आपण दुसऱ्याच्या दौलतीचं त्याच्या पाठीमागं संरक्षण करावं. हा मानवतावाद आहे. हा मानवतावाद आहे. इथे मैत्री भावना आहे, इथे बंधुत्वाचं नातं आहे. तुम्ही जर दुसऱ्याच्या संपत्तीचं, परिवाराचं या ठिकाणी रक्षण केलं, पालन केलं तर तुमच्या पाठीमागे तोही तुमच्या परिवाराला आणि तुमच्या दौलतीला सांभाळेल, चोरी करणार नाही. भगवान बुद्धाचा मानवतावाद आहे. कामे सुमिचाचारा वेदमणी सिक्कापदम समादयामी. आपण टीव्हीचं बटन चालू केलं की रोज, वर्तमानपत्र खोलले की रोज 5 बलात्काराच्या, अत्याचाराच्या बातम्या येतात. 3 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षाच्या महिलेवरती अत्याचार केला जातो. तिला मारलं जातं, कापलं जातं, तोडलं जातं, नवे कुकरमध्ये शिजवलं जातं, आपण पाहिलं, नदीत टाकलं जातं. किती क्रूर घटना आहे. इथे भगवान बुद्धांनी सांगितलं. आनंदाने एक वेळेला भगवान बुद्धाला प्रश्न केला की तथागत, भिक्षुनी स्त्रीकडे पाहू नये का? भिक्षुनी स्त्रीला बोलू नये का? भिक्षुनी स्त्रीला बोलावं तर कसं, पाहावं तर कसं? भगवान बुद्ध म्हणतात, आनंद छान प्रश्न विचारला. भिक्षुनी स्त्रीकडे जरूर बघावं, भिक्षुनी स्त्रीला जरूर बोलावं. अगदीच लहान असेल तर तिच्याकडे मुलीच्या नजरेने बघावं. आपल्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी असेल तर मोठ्या बहिणीच्या नजरेने बघावं आणि तिच्यापेक्षा मोठी असली तर आईच्या नजरेने बघावं. त्यामुळे आपली काम तृष्णा जागृत होणार नाही, आपल्याकडून वाईट कृत्य घडणार नाही. किती मोठं आहे. इतर धर्मामध्ये आहे का तसं? नाही. सगळे देवदेवता आपण जर पाहिले तर सगळे काय आहे ते आपल्याला इतिहासात कळालेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, संयमी जीवन जगा, व्यभिचार करू नका, वाईट कर्म करू नका. चौथं शील आहे मुसावादा वेदमणी सिक्कापदम समादयामी. याचा मराठीत अर्थ आहे, मी खोटं बोलणार नाही. पण हे शील तितकं मर्यादित नाही. एका शिलाची 5 शिलं होतात, म्हणजे 5 शिलाची 25 शिलं होत आहेत. मी खोटं बोलणार नाही, मी चाहरी करणार नाही, मी चुगली करणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही, मी गोड बोलेन. बंधूंनो, या वाणीमध्ये इतकी ताकद आहे, वाणीमध्ये इतकी ताकद आहे की जगात वाणीने जग जिंकणारा एकच महामानव होऊन गेला, ते म्हणजे भगवान बुद्ध. इतर देवदेवतांच्या हातामध्ये बघा 10 हत्यार,
भगवान बुद्धाच्या हातात एकही हत्यार नसताना जगामध्ये 150 देशामध्ये भगवान बुद्धाचा धम्म आहे. एक नाही, दोन नाही, 150 देशामध्ये भगवान बुद्धाचा धम्म आहे. आणि ज्या ज्या देशामध्ये भगवान बुद्धा धम्म आहे ते देश प्रगतीपथावर गेलेले आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आपली वाणी म्हणजे तलवारीच्या धारेपेक्षा धारदार आहे. जो माणूस हत्याराने खून करतो त्याने हत्याराने खून केलेला असतात, पण जो माणूस आदेश देतो त्याने वाणीने खून केलेला असतो. ज्याच्या मनात येतं त्याने मनाने खून केलेला असतो. म्हणजे आपण वाणीने हत्या करतो, मनाने हत्या करतो, शरीराने हत्या करतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात शब्द जपून वाचा, सम्यक वाणी, नेहमी गोड खरी सत्यवाणी. हा भगवान बुद्धाच्या विशुद्ध मार्गातलं चौथा अंग आहे. आणि शेवटी आहे भगवान बुद्धाच्या या विशुद्ध मार्गातलं पंचशिलेमधलं शेवटचं शील आहे सुरा मेरे मज्ज पमाद ठाणा वेरमणी शिकापदम समाध्या. सुरा म्हणजे दारू, मेरे मज्ज म्हणजे गोड, बियर, ब्रँडी, विस्की, हे सगळे दारूचे प्रकार आहेत. इतर धर्मामध्ये साधू संत देव सुद्धा दारू पिणारे होते, पण भगवान बुद्धाने आपल्या धर्मामध्ये दारूला बंदी का घातली बरं? देवाच्या दारूचं नाव काय होतं माहित आहे ना? सोमरस. तुम्ही कधी स्वर्ग पाहिलाय का बसलेल्या माणसाने? नाही पाहिलं. स्वर्ग मेल्यावर मिळतो म्हणतात. अहो, जी टॉकीज वरती गाढवाचं लग्न पिक्चर लागतो त्यामध्ये सावळ्या कुमार नाही का स्वर्गात गेलेला, पाहिलं का नाही तुम्ही? पण तो सावळ्या कुमार इंद्राच्या दरबारामध्ये जातो. तो इंद्राच्या दरबारातले देव सगळे दारू पीत बसलेले असतात आणि ह्याला मात्र लिंबू पाणी देतात. मला लिंबू पाणी तुम्ही काय पिताय? अरे हा सोमरस आहे रे. म्हणजे देवाच्या दारूचं नाव सोमरस. तो एक घोट घेतो म्हणतो काय पानसट आहे, आमच्या जमिनीवर तर काय कडक माल मिळतो म्हणे. म्हणजे सांगा, इंद्राच्या दरबारामध्ये दारूच्या पार्ट्या चालत होत्या. भगवान बुद्धाने आपल्या धम्मामध्ये 5व्या शिलामध्ये सुरा मेरे मज्ज पमाद ठाणा वेरमणी. भगवान बुद्ध म्हणतात व्यसनामुळे माणसाचं 6 प्रकारे नुकसान होतं. पहिल्यांदा आर्थिक नुकसान होतं, नंतर मानसिक नुकसान होतं, प्रापंचिक नुकसान होतं, समाजात त्याला किंमत राहत नाही, त्याची कोणी गरज करत नाही, त्याच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवत नाही. आमचं 6 प्रकारे नुकसान होतं आणि शेवटी अर्ध्या आयुष्यात तो माणूस जातो. दारू पिणारा माणूस अर्ध्या आयुष्यामध्ये जातो. आईचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही, शेवटी त्याचा लिव्हर खराब होतो आणि डॉक्टर म्हणतो अरे 4 वर्षात मरतील, आता तुझं लिव्हर खराब व्हायला लागलेला आहे, तू मरायचंच ना, मग कशाला दारू सोडायची? पुन्हा आणखी पितो आणि 1 वर्षातच जातो. आपण व्यसन करताना, दारू पिताना मुलाबाळाचा, बायका पोराचा, प्रपंचाचा, आई वडिलाचा विचार केला पाहिजे. हे सर्वात महत्वाचं आहे. ज्याला दारू प्यायची त्याने लग्न करायचं नाही. आपल्या पाठीमागं पत्नीच्या मुलाचं काय होईल याचा विचार केला पाहिजे. पण तो आमचे पुरुष मंडळी कोणाचंच ऐकत नाही. तुला काय करायचंय? तो आपल्या चुली पुढे बस, मी पैसे देतोय ना, आणि शेवटी अर्ध्या आयुष्यामध्ये जातो. मरण सर्वाला आहे, मरण सर्वाला आहे. मरण आमच्याकडे चालत आलं पाहिजे, पण दारू पिणारी माणसं मरणाकडे चालत जातात. बरोबर? दारू पिणारी माणसं मरणाकडे चालत जातात. मरण आमच्याकडे चालत आलं पाहिजे, पण आम्ही मरणाकडे चालत जातो. का? तर आम्ही भगवान बुद्धाच्या पंचशिलेचं पालन करत नाही. म्हणून आम्ही शरीराला व्याधी लावून घेतो, शरीराला रोग लावून घेतो आणि शेवटी अर्ध्या आयुष्यामध्ये आम्ही आपल्या जीवनाला मुकतो. म्हणून भगवान बुद्धाने आपल्या विशुद्ध मार्गामध्ये पंचशील हे पहिलं तत्व सांगितलेलं आहे. पंचशील आमची दैनंदिन आचारसंहिता आहे. नीती नियमाने या 5 शिलाचं पालन केलं त्यामुळे तुमचं आयुष्य वाढतं, समाजात इज्जत वाढते, मुलाबाळात परिवारात तुमची इज्जत राहते, लेकरा बाळात इज्जत राहते. नाही का बायको म्हणते आला बाय पिऊन, नाही का काय पिऊन आला म्हणते,
नुसते दारू नाही, वेगळा शब्द वापरते नाही का. मुलं किंमत ठेवत नाही, बायको किंमत ठेवत नाही, समाज तर त्याला बेवडा म्हणतात. आणि म्हणून भगवान बुद्धाने माणसाला सदाचारित जीवन जगण्यासाठी हे पंचशील दिलेलं आहे. पंच म्हणजे 5, शील म्हणजे सदाचार, नीतिमत्ता. भगवान बुद्धाचा धर्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धर्म. इतर धर्मामध्ये देवाला, ईश्वराला जे स्थान आहे ते बौद्ध धर्मामध्ये नीतीला स्थान आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आपण नीतीची पूजा करा, नीतीची पूजा करा. नीती हे तुमच्या सुखाचं एक साधन आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने आम्हाला पंचशील दिलं. शील म्हणजे सदाचार, नीतिमत्ता. या पहिल्या भागामध्ये भगवान बुद्धाने संपूर्ण मानवत्ववाद सांगितलेला आहे. या 5 शीलामध्ये संपूर्ण मानवत्ववाद सांगितलेला आहे. दुसरं अंग आहे भगवान बुद्धाने सांगितलं विशुद्ध मार्गातलं, ते आहे आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्ग, या आर्य अष्टांगिक मार्गाला भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की तुम्ही बाह्य जीवनामध्ये जीवन जगत असताना तुमच्या जोडीला सदाचार असला पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, शील असलं पाहिजे. समाजामध्ये जगत असताना आपण काय केलं पाहिजे म्हणून भगवान बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्ग दिला. आर्य म्हणजे श्रेष्ठ, सत्य, निर्मळ. मग म्हणजे मार्ग. याला भगवान बुद्धाने निर्वाणाचा मार्ग म्हटलेला आहे. याला भगवान बुद्धाने निर्वाणाचा मार्ग म्हटलेला आहे. याला भगवान बुद्धाने गोल्ड ऑफ वे, जीवनाचा सुवर्ण मार्ग असं म्हटलेलं आहे. या आर्य अष्टांगिक मार्गानेच माणसाला निर्वाण पद प्राप्त होतं. ते भगवान बुद्धाने सांगितलं. भगवान बुद्ध म्हणतात जग हे अंधार कोठडी आहे आणि या कोठडीमध्ये मनुष्य आहे, कैदी आहे. या कोठडीच्या अंधारात त्याला नीटसे दिसत नाही. आपण कैदी आहोत हेही त्याला माहित नसते. अंधार दूर करणारा प्रकाश एखादी वस्तू असू शकते हेही त्याला माहित नाही नसते. पुन्हा पुन्हा तो त्याच अंधारामध्ये तडफडत राहतो. मन एक असं साधन आहे, मन एक असं साधन आहे की ते ज्ञान संग्रह करते. त्याद्वारे तो मनुष्य त्या मनुष्याला प्रकाश देऊन त्याला योग्य मार्ग दाखवू शकते. शिवाय मनुष्यामध्ये इच्छाशक्ती असते. मन, इच्छाशक्ती, इच्छाशक्ती नावाची एक शक्ती आहे. ती माणसाला प्रेरणा देते. आम्हाला प्रेरणा दिली तरच आम्ही एखादं काम करतो. मग कोणी बौद्धाचार्य होतो, कोणी केंद्रीय शिक्षक होतो, कोणी बाबासाहेबाच्या कार्याला वाहून घेतो. आम्हाला त्या बाबासाहेबाच्या त्यागामुळे प्रेरणा मिळते आणि आम्ही या कार्यामध्ये ओढलं जातो. तसं मन आणि इच्छाशक्ती हे आम्हाला आचरणाची शक्ती देते, प्रेरणा देते. मनुष्य जेव्हा योग्य हेतू, मनुष्यात जेव्हा योग्य हेतू निर्माण होतो, इच्छाशक्ती जागृत येते आणि मग तिला गती देता येते. मनुष्याच्या मनाला जी योग्य, सरळ, स्पष्ट, वस्तुनिष्ठ अशी जी दिशा मिळते तिला सद्विवेक दृष्टी असं म्हणतात. सद्विवेक दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी. माणसाचा दृष्टिकोन नेहमी चांगला असला पाहिजे. आत्मवाद, कर्मकांड, निसर्गाविरुद्ध अद्भुत कल्पना यावर विश्वास ठेवणे त्याला मिथ्या दृष्टी असं म्हणतात. त्याला मिथ्या दृष्टी असं म्हणतात. स्वतंत्र मन, स्वतंत्र विचार सम्यक दृष्टीला आवश्यक असतात. सम्यक दृष्टी ही मार्गदर्शन सुखानुसारखी आहे. माणसाला वाईट कर्मापासून दूर ठेवते व कुशल कर्म शिकवते. सम्यक दृष्टी माणसाला कुशल कर्म शिकवते आणि म्हणून माणसाला वाईट कर्मापासून दूर ठेवते. त्याला म्हणतात सम्यक दृष्टी. म्हणून भगवान बुद्धाने आपल्या या विशुद्ध मार्गामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आणि त्या आर्य अष्टांगिक मार्गामधलं हे पहिली कडी या ठिकाणी आम्हाला सांगितलेली आहे.
दुसरा आहे सम्यक संकल्प. भगवान बुद्ध म्हणतात नेहमी आपण सम्यक संकल्प करा. सम्यक म्हणजे चांगला योग्य विचार करा. काय करा? मी आज झोपेतून उठल्यापासून पंचशिलेचं उल्लंघन करणार नाही, शिलाचं उल्लंघन करणार नाही, वाईट वर्तणूक करणार नाही. आमचा संकल्प हा नेहमी सम्यक असला पाहिजे. त्याला सम्यक संकल्प असं म्हणतात. या सम्यक संकल्पामुळे माणूस नेहमी चांगलं कार्य करतो, चांगल्या मार्गावर आरूढ होतो. त्याच्या हातून वाईट कर्म घडत नाही, त्याच्या हातून वाईट कर्म घडत नाही. आणि म्हणून त्याला दुःखाचा लवलेश सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तो नेहमी सुखी राहतो, कारण त्याचा संकल्प सम्यक आहे. सकाळी झोपेतनं उठलं की तुम्ही संकल्प करा, मी आज कायेनं वाचेनं मनानं दिवसभर चांगलं कर्म करेन. याला सम्यक संकल्प असं म्हणतात. ते भगवान बुद्धाने सांगितलं. तिसरा आहे सम्यक वाचा. सम्यक वाचा, जे सत्य बोलावे, असत्य बोलू नये, निंदा करू नये, कठोर बोलू नये, चाडी चुगली करू नये, नेहमी सौजन्याने बोलावे. याला सम्यक वाचा असं म्हणतात. शब्दाने पेटतात घर, शब्दाने पेटतात घर, शब्दाने होतात खून, शब्दानेच होते मारामारी, शब्दानेच होतात युद्ध आणि शब्दानेच मिळते शांती. या जगात शब्दाने क्रांती भगवान बुद्धाने केलेली आहे. या जगानं शब्दाने क्रांती करणारे भगवान बुद्ध एकमेव आहे की त्यांनी या जगात वाणीने क्रांती केली. आणि म्हणून आज 300 देशामध्ये भगवान बुद्धाचा धर्म अस्तित्वात आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात नेहमी काया वाचा मनाने चांगले कर्म करावे. काया वाचा मनाने नेहमी चांगलं कर्म करावं. आपलं वर्तन चांगलं असावं, दुसऱ्याला इजा होणार नाही, उपद्रव होणार नाही, असं कर्म करावं. याला सम्यक कर्मांत असं म्हणतात. इतर धर्मामध्ये कर्माची बात वेगळी सांगितलेली आहे. आमच्या प्रल्हाद शिंदे एक गाणं म्हणायचे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. भगवान बुद्ध म्हणतात तुमच्या कर्माला फळ देणारा ईश्वर नावाची कोणी शक्ती नाही. तुमचं कर्म तुम्हीच करत असता आणि त्या कर्माचे फळ सुद्धा तुम्हीच भोगत असता. भगवान बुद्ध म्हणतात जसे एखादी बैलगाडी पुढे चाललेली आहे, बैल गाडी वाढतात आणि त्या गाडीच्या मागे चाके फिरतात, तसे आपल्या कर्माचे फळ आपल्या पाठीमागे फिरत असतात. म्हणून नेहमी काया वाचा मनाने चांगलं कर्म करा. ज्वारी पेरली तर ज्वारी उगवेल, बाजरी पेरली तर बाजरी उगवेल, मका पेरली तर मका उगवेल, नाही का? जे पेराल ते उगवणार आहे. संत कबीर म्हणतात बीज बोया बबुल का तो आम कहाशा आहे. बाबळीच्या झाडाला आंबे येतील का? बाबळीच्या झाडाला लिंबू येतील का? नंतर आमचा आनंद शिंदेचं गाणं आहे, लावरी रताळाने आली, असं होईल का? रताळ जमिनीत असतात, केळीवरती असतात, रताळ आल्यावर केळे कसं काय येते? म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात बी तसं झाड आणि झाड तसं बी आणि बी तसं फळ. कर्म आपलं चांगलं असलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करण्यासाठी माणसाला 2 ओळीत आपला धर्म सांगितलेला आहे. सब पापस्सा करणं कुशलस्स उपसंपदा सचित पर्योदपनं इतं बुद्धानुशासन. भगवान बुद्ध म्हणतात सब पापस्सा करणं म्हणजे सर्व पापापासून अलिप्त राहा. कायेनं वाचेनं मनानं कोणत्याही प्रकारचं वाईट कर्म करू नका. आणि जर वाईट कर्म केलं तर त्या कर्माचे फळ तुम्हाला एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर आणि येथेच मर. स्वर्ग नाही आकाशात वर, स्वर्ग इथेच आहे आणि नरक इथेच आहे. तुम्ही ठरवायचंय आपल्या जीवनाचा स्वर्ग करायचा की नरक करायचं, हे तुमच्या हातात आहे. आम्ही जिवंतपणे स्वर्गात असतो आणि जिवंतपणे नरकातही असतो. आज आपण परिवारात राहतो, आपलं जीवन सुख आहे, आरोग्य चांगलं आहे, आपली आर्थिक स्थिती चांगली आहे, आपण गाडीमध्ये माडीमध्ये फिरतो बसतो, आपण स्वर्गातच असतो. पण जेव्हा आपण वाईट कर्म करू,
जेव्हा आपली दशा, आपल्याला रोग राही लागेल, आपल्या कुटुंबाची बर्बादी होईल, तेव्हा तुम्ही नरकातच असतात, नाही का? एखादा दारू पिऊन गटरात पडला तो जिवंतपणे नरकातच असतो ना. मी तर म्हटलं, एक शराबी गंदी नाली में गिरा, एक शराबी गंदी नाली में गिरा, जिस्मों को लगी ठंडी हवा तो जरा सा हिला, और कुत्ते ने जब धार मारे तो कहने लगा साकिया और पिला, साकिया और पिला, साकिया और पिला. त्याच्या तोंडामध्ये कुत्र पिशाब करत होतं, त्याला वाटलं दारूवाले बाई दारू ओतते, तो म्हणतो अजून वत, अजून वत. म्हणजे आम्ही जिवंतपणे नरकातच असतो ना. म्हणून आपल्या जीवनाचा स्वर्ग करायचा आहे की नरक करायचा आहे ते आपल्या हातामध्ये आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, कायेनं, वाचेनं आणि मनानं नेहमी चांगलं कर्म करा. वाईट कर्म केली तर त्या वाईट कर्माची फळं तुम्हाला भोगावी लागतात. पण काही धर्मामध्ये जशी तरतूद आहे की हजारो पाप करा आणि एक वेळेला गंगेत डुबकी मारा. हजारो पाप करा आणि एक वेळेला गंगेत डुबकी मारा, तुमचं पाप साफ. गंगेत आंघोळ केल्यामुळे तुमचं पाप साफ होतं. म्हणून माणसं पुन्हा पुन्हा पाप करतात आणि पुन्हा पुन्हा साफ करतात. दिवसभर पाप, संध्याकाळी साफ, दुसऱ्या दिवशी पाप. आपल्या देशातली गंगा नावाची नदी आहे. केंद्र सरकार दरवर्षी 15 कोटी रुपये गंगा शुद्धीकरणासाठी देतात, पण गंगा अजून काही शुद्ध झालेली नाही. कारण त्या गंगेमध्ये रोज हजारो माणसं आपल्या आई वडिलांच्या अस्थि विसर्जन करायला जातात. का करतात ते त्यांना माहित, आपल्यात अस्थि विसर्जन नाही. आम्ही भगवान बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या अस्थि विसर्जन केली नाही. भगवान बुद्धाची, बाबासाहेबांच्या अस्थि स्तूपामध्ये असते. वर तुम्ही बौद्धाचार्य बसता ना, त्या घुमटामध्ये बाबासाहेबांची अस्थि आहे. नागपूरला आहे, पुण्याला आहे, औरंगाबादला आहे आणि राजगृहात आहे. पण हिंदू धर्मात मात्र अस्थि विसर्जन आहे. करोडो लोक आपल्या आई वडिलांच्या अस्थि विसर्जन करतात. म्हणजे कित्येक टन हाडं त्या गंगेत पडतात आणि हजारो आमच्यासारखी पापी माणसं आपलं पाप धुवायला येतात. गंगा कसे काही शुद्ध होणार हो? म्हणून तर राज कपूरला पिक्चर काढावा लागला, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. अरे आम्ही पाप करायचं त्या गंगेने धुवायचं, त्यापेक्षा पाप करू नका, म्हणजे धुवायची गरज नाही. मी तर म्हटलंय कि जब तक मन को साफ नहीं करते, दुराचार और पाप नहीं करते, दुराचारी को कोई माफ नहीं करते, और धम्म से जीने वाले कभी पश्चाताप नहीं करते, धम्म से जीने वाले कभी पश्चाताप नहीं करते. भगवान बुद्ध म्हणतात, पश्चाताप होईल असं वर्तन करू नका. आपला धर्म विचार धर्म आहे. आधी विचार करा, मग पाऊल टाका. पाऊल खड्ड्यात गेल्यावर तुम्ही म्हणता इकडे आलं नाही पाहिजे होतं, पायात काटा घुसल्यावर म्हणतात आपण इकडे आलं नाही पाहिजे. आधी विचार करायचा. भगवान बुद्ध म्हणतात, पहिले विचार करा आणि मग पाऊल टाका. हा भगवान बुद्धाचा विचार माणसाला विचार धर्म देतो, आचार धर्म देतो आणि उच्चार धर्म देतो. हा विशुद्ध मार्गाचं हे अंग आहे की माणसाने नेहमी चांगलं कर्म करावं. भगवान बुद्धाने दुसरं अंग आपल्याला सांगितलेलं आहे, सम्यक आजीविका. जगाच्या व्यवहारामध्ये आपला प्रपंचात जीवन चारित्र्य चालवत असताना आम्हाला धनाची, आम्हाला पैशाची गरज असते. पण भगवान बुद्ध म्हणतात, कोणाची हानी न होता, कोणाला झळ न पोचता, कोणाला दुःख न देता योग्य मार्गाने मेहनत करावी, योग्य मार्गाने धन कमावं आणि आपल्या परिवाराचा, आपल्या मुलाबाळाचा सांभाळ करावा. त्याला म्हणतात सम्यक आजीविका. इथे भगवान बुद्ध काय म्हणतात, जनावरांचा व्यापार करू नका, मटण विकायचा व्यापार करू नका, विषाचा व्यापार करू नका, धारदार हत्याराचा व्यापार करू नका. कारण तुमच्या प्रोडक्टने माणसं मरणार आहेत, हत्याराने माणसं मरणार आहेत, विषाने माणसं मरणार आहेत. जनावराचा, बकऱ्याचा जीव घेऊन तुम्हाला मटण विकावं लागेल. म्हणून तुम्ही सम्यक आजीविका म्हणजे योग्य मार्गाने धन कपवा,
दारू विकल्यावर पैसे मिळतात, दूध दही विकल्यावर पैसे मिळतात ना. कुठल्या गुजरात्याने मारवड्याने जास्त पैसे मिळतात म्हणून दारूचा बार कधी टाकलेला पाहिला का? जास्त पैसे मिळतात म्हणून गुजरात्याने मारवड्याने मटण चिकनचं दुकान कधी टाकलेलं पाहिलं का? नाही. काय ते त्यांचा धर्म सोडत नाहीत. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात सम्यक आजीविका, योग्य प्रकारे धन कमवून आपल्या मुलाबाळाचा परिवाराचा सांभाळ करणे याला म्हणतात सम्यक आजीविका. हा विशुद्ध मार्ग आहे भगवान बुद्धाचा. विशुद्ध म्हणजे निर्मळ, विशुद्ध म्हणजे माणसाला सुख देणारा, कोणाचंही अकल्याण न करणारा, सर्वांचं कल्याण करणारा भगवान बुद्धाचा मार्ग आहे. आद्य कल्याण, मध्य कल्याण, परिवसान कल्याण. म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म ऊसासारखा आहे. पहिल्यांदा गोड, मधी गोड आणि शेवटी गोड असा भगवान बुद्धाचा धर्म आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात सम्यक आजीविका. भगवान बुद्धाने सम्यक व्यायाम सांगितलाय विशुद्ध मार्गामध्ये. सम्यक व्यायाम म्हणजे काय हो? उड्या मारायच्या, पळायचं, कवायत करायची का? भगवान बुद्धाने काय सांगितलं सम्यक व्यायाम? भगवान बुद्ध म्हणतात जे आपल्यात चांगले गुण आहेत ते सांभाळण्याचा प्रयत्न करा. व्यायाम म्हणजे प्रयत्न. आपल्यामध्ये जे चांगले गुण नाहीत ते मिळवण्याचा प्रयत्न करा. हा दुसरा व्यायाम भगवान बुद्धाने सांगितला. आपल्यामध्ये जे वाईट गुण आहेत ते घालवण्याचा प्रयत्न करा. हा तिसरा व्यायाम भगवान बुद्धाने सांगितलेला आहे. आणि 4 सांगितलंय आपले गुण आहेत आपल्यात नाहीत ते मिळवण्याचा प्रयत्न करा असं भगवान बुद्धाने सम्यक व्यायामामध्ये सांगितलेलं आहे. उड्या मारायचं, धावायचं, कवायत करायचा व्यायाम भगवान बुद्धाने सांगितलेला नाही. काय सांगितलं? जे आहे ते सांभाळून ठेवा. आपल्याकडे जे नाही ते मिळवायचा प्रयत्न करा. आपल्याला जे वाईट गुण आहेत ते घालवण्याचा प्रयत्न करा. असा व्यायाम भगवान बुद्धाने आम्हाला सांगितलेला आहे. हा विशुद्ध मार्ग आहे भगवान बुद्धाने सांगितलेला. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या या मार्गाला विशुद्ध मार्ग असं म्हणतात. भगवान बुद्धाने पुढे सांगितले सम्यक स्मृती. स्मृती म्हणजे आठवण, याददास. नेहमी जागृत राहा. नेहमी जागृत राहून कर्म करा. अरे माझ्या ध्यानातच आलं नाही म्हणून मी तिकडे गेलो. ध्यानात कसं आलं नाही? ध्यानात ठेवायचं ना. ध्यान ठेवलंच पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. जो विसरला तो घसरला, नाही का? चिखलातून चिखल होता ते पाहिला नाही म्हणून घसरला, विसरला म्हणून घसरला. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात सम्यक स्मृती. काया वाचा मनाने योग्य करणे किंवा योग्य मनाची स्थिती जागृत राहून नेहमी पाहणे. आपण काय करतोय, आपण काय बोलतोय, आपण कुठे चाललेलो आहे, आपण चाललेला मार्ग योग्य आहे का याची आठवण ठेवा, याची स्मृती ठेवा आणि मग त्या मार्गावरती मार्गक्रमण करा. चांगले गुण आपल्यात आहेत की नाही हे शोधा. याला सम्यक स्मृती म्हणतात. याला भगवान बुद्धाचा विशुद्ध मार्ग असं म्हणतात. शेवटचा मार्ग आहे समाधी. आता समाधी आपल्याला एकच माहिती आहे, आपल्या आई बापाच्या आजोबाची बांधलेली, नाही का? समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता साधणे. एखादं पुस्तक लिहिताना, एखादं गीत लिहिताना, एखादा विचार करत असताना आपल्या मनाला जागेवरती ठेवा. त्याच्यावर चिंतन मन करा, त्या गोष्टीवर मन एकाग्र करा आणि एकाग्र केल्यानंतर त्याला मार्ग निघतो. मी एकंदर 7 पुस्तकं लिहिली बाजारामध्ये. माझे पुस्तकात आपल्या दुकानावरती 150 विषय लिहिलेत मी. 1 नाही 2 नाही. सगळे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य बहुतेक आपल्या त्या पुस्तकामधून प्रवचन देतात. 150 पुस्तकं लिहिली. मी काही प्रोफेसर नाही, प्राध्यापक नाही, ॲडव्होकेट नाही, वकील नाही, साधा सिंपल माणूस, मराठी शिकलेला. पण 7 पुस्तकं लिहिली. त्या 7 पुस्तकाच्या आतापर्यंत 25,000 पुस्तकं बाजारात गेलेली आहेत. त्याचं कारण काय आहे? मी धर्माबरोबर लगन ठेवली, धर्माबरोबर त्या चाकरीबरोबर बांधून घेतलं. आणि हे सारे उपकार आहेत भारतीय बौद्ध महासभेचे. भारतीय बौद्ध महासभेच्या संगतीत आलो म्हणून मी करू शकलो.
म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, असेवनाच बालान पंडितानाच सेवना पूजाच पूजनीयन एतन मंगलमुतम. भगवान बुद्ध म्हणतात, नेहमी शहाण्याची संगत करा, पूजनीय व्यक्तीची पूजा करा, पूजनीय व्यक्तीच्या गुणाचं अनुकरण करा. संत कबीर म्हणतात, सज्जन को सज्जन मिले तो हो गए दो दो बात और गधे को गधे मिले तो हो गए दो दो नाथ. नाही का? ढवळे शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला. तुम्ही आता भारतीय उद्यमाच्या सानिध्यात आलेला आहात, ही संगत सोडू नका, ही संगत सोडू नका. नंतर आमच्या महिला गावाला म्हणायचं नाही, द्राक्षाच्या वेळेला लिंबावरी गेला, कडू कागद झाला तर संगती गुण. वाईट मित्राच्या संगतीने आम्हाला वाईट गुण लागतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, या ठिकाणी कुशल चित्ताची एकाग्रता करणे म्हणजे समाधी. सम आधी आपल्या कुशल चित्ताला एकाग्र करा. समाधी म्हणजे मनाला चांगल्या गोष्टी करण्याची सवय लावते. समाधी मनाला शुद्ध ठेवण्याचं काम करते. समाधी एक साधन आहे. समाधी चांगल्या गोष्टी करण्याची प्रेरणा मला देते. हा विशुद्ध मार्ग आहे. समाधीच्या अंगामुळे मनातील लोभ, मोह, द्वेष, आळस, संशय दूर होतो आणि मनुष्याचं मन निर्मळ होतं. अशी चित्ताची एकाग्रता साधली त्याला म्हणतात समाधी. विशुद्ध मार्गातील सदाचारी जीवनामध्ये मन एक प्रसन्न सबल करण्याचा समाधी हा महत्वाचा अंग आहे. आणि समाधी हे निर्वाण पदाची शिडी आहे. समाधी म्हणजे निर्वाण पद प्राप्त करण्याची एक शिडी आहे. निर्वाण, निर म्हणजे नाही, वाण म्हणजे तृष्णा. तृष्णा विरहित जीवन म्हणजे निर्वाण, त्याला म्हटलेलं आहे निर्वाण. आणि म्हणून भगवान बुद्धांनी मानवाला व्यवहारिक जीवनामध्ये या आर्याष्टांगिक मार्गाचं आचरण करा, हा विशुद्ध मार्ग आहे. भगवान बुद्धाने आर्याष्टांगिक मार्गाचं अनुसरण करण्यासाठी आम्हाला हा विशुद्ध मार्ग दिला. आणि भगवान बुद्धाच्या विशुद्ध मार्गातील तिसरा अंग आहे म्हणजे 10 पारमिता. 10 पारमिता याला भगवान बुद्धाने शील मार्ग म्हटलेला आहे, सद्गुणाचा मार्ग म्हटलेला आहे. यामधील 3 अंगापैकी एक अंग हा विशुद्ध मार्गाचा प्रमुख 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी पंचशील, दशशील, सदाचाराची आहे. तिसरी पायरी 10 पारमिता, हे सद्गुणाचे आहे. मनुष्य गुणी, सत्वशील व आदर्श बनतो आणि त्याला जीवनाची परिपूर्णता लाभते. कशामुळे? तर 10 पारमिताच्या आचरणाने त्याला जीवनाची परिपूर्णता लाभते. 10 पारमिता या बोधिसत्वाला बुद्ध होण्यासाठी पार कराव्या लागतात. सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्या अगोदर कोण होते? बोधिसत्व. बोधी म्हणजे ज्ञान. बौद्धाचार्यांनी लिहा, बोधी म्हणजे ज्ञान आणि सत्व म्हणजे प्राणी. बोधिसत्व म्हणजे बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गावर आरूढ झालेल्या प्राण्याला बोधिसत्व असे म्हणतात. बंधूंनो, जगामध्ये जे धम्मपद आहे, जगामध्ये ज्या कथा आहेत, त्या कथामध्ये 550 बोधिसत्वाच्या कथा आहेत. जातक कथामध्ये भगवान बुद्धाच्या नंतर आतापर्यंत एकही बोधिसत्व झालेला नाही. 591 बोधिसत्व आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये पंचशील, दशशील, आर्याष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता या 3 विशुद्ध मार्गाचा अवलंब केला. आणि म्हणून तर बाबासाहेब आंबेडकर, मी तर माझ्या गीतात म्हटले, शीलवान भीम होता, शीलवान भीम होता, गुणवान भीम होता, ज्ञानाच्या ताकदीने बलवान भीम होता. जगात बाबासाहेबांसारखा विद्वान झालेला नाही. 1000 वर्षाचा इतिहास शोधला, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा 4था नंबर लागतो विद्वानामध्ये. भगवान बुद्ध, महावीर, सम्राट अशोक आणि 4था नंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कारण बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता तशी होती, त्याने या 10 पारमिता
आपल्या जीवनामध्ये अंगीकारलेल्या होत्या, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडे बोट करायची कोणाची ताकद नाही. आणि मग या 10 पारमितामध्ये शील म्हणजे नीतिमत्ता, सदाचार. बौद्ध धर्मात नीतीला फार महत्त्वाचं स्थान आहे. बौद्ध धर्मात नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. इतर धर्मात ईश्वराला जे स्थान आहे ते बौद्ध धर्मामध्ये नीतीला आहे. शील म्हणजे वाईट गोष्टी न करणे, चांगल्या गोष्टीकडे मनाचा कल असणे, अपराध करण्याची लाज वाटणे. भगवान बुद्धाने सांगितलं की मनुष्याने काया वाचा मनाने नेहमी चांगलं कर्म करावे. हे कर्म शीलाचे प्रतीक आहे. काया वाचा मनाने नेहमी चांगलं कर्म करावे हे शीलाचं प्रतीक आहे. शील म्हणजे पाप भिरुता, म्हणजे पाप न करण्याची प्रवृत्ती होय. शीलाचे प्रकार अनेक आहेत. उपासकासाठी पंचशील आहे, अष्टशील आहे, श्रामणेरासाठी दशशीला आहे, भिक्षूंसाठी 227 शिला आहे आणि भिक्षुणीसाठी 311 शिला आहे. असे शिलांचे प्रकार आहेत. 311 भिक्षुणीसाठी शिला आहेत. पैकी आम्हाला फक्त पंचशिलेचंच पालन करायचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपण प्रत्येकाने या शील मार्मिता आपल्या जीवनामध्ये आचरणात आणावे. तो सर्वांना आवडता होतो. त्याला सद्गुणी शीलवान मनुष्य म्हणतात, देव मनुष्य म्हणतात. नाही तर संध्याकाळी 10 वाजता एक देव माणूस लागतो टीव्हीवरती, नाही का? रात्री 10 वाजता जिओवर असतो देव माणूस. काय करतो तुम्हाला माहित आहे? आपल्या धर्मात देव माणूस त्याला म्हटलेला आहे, नाही का? भवतु सब मंगलम रकंतु सब देवता सब बुद्धान भावेन सदा सोती भवन्तु ते. देव माणूस म्हणजे शीलवान, सदाचारी, सद्गुणी, बहुजन हिताय बहुजन काम करणाऱ्या माणसाला देव माणूस म्हणतात. म्हणजे चांगलं कर्म करणाऱ्या माणसाला काय म्हणतात? देव माणूस. चोराला कधी म्हटले का देवासारखा चोर आहे? खुनी माणसाला कधी म्हटले का देवासारखा खुनी आहे? नाही. देव कोणाला म्हणतात? चांगलं काम करणाऱ्या माणसाला. उदाहरणार्थ एखादी चाकूची सुऱ्याची झगडा लागलाय, एक माणूस चाकू मारणार, तेवढ्यात हात जाताने त्या हात धरतो, दुसरी माणसं कारण तो देवासारखा धावून आला म्हणून त्याचा जीव वाचला. म्हणजे चांगलं कर्म करणारा माणूस म्हणजे देव माणूस. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात नेहमी ही शील पारमिता आपल्या जीवनात आचरणात आणा. दान पारमिता. दानामुळे धर्म वाढतो. दानंद दहंतु सदाय शीलं रकंतु सबदा भावना फिरता होतो गचंतु देवता गता. सदाचाराने शीलाने दान द्यावं. दानामुळे धर्म वाढतो. दानामुळे चळवळ वाढते. आपण पाहतोय या आंबेडकर परिवाराने किती मोठं दान दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयात आम्हाला दान दिली. बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष भारतीय बौद्ध महासभा चालवली. भैयासाहेब आंबेडकरांनी हा चैत्यतूप निर्माण केला म्हणून आज आम्ही इथे येतोय, शिक्षण घेतोय. हे भैयासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील योगदानाचं शिल्प म्हणजे चैत्यभूमी, म्हणून त्यांना चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणतात. 77 साली भैयासाहेब आंबेडकर गेल्यानंतर 45 वर्ष मीराताई आंबेडकर या संस्थेचे अध्यक्ष राहिला आणि 45 वर्ष त्यांनी या संस्थेला योगदान दिलं. म्हणून आज देशाच्या 25 राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा आहेत. हजारो बौद्धाचार्य, हजारो केंद्रीय शिक्षक, हजारो सैनिक, हजारो श्रामणेर निर्माण झाले. ते केवळ या आंबेडकर घराण्याच्या त्यागामुळे, प्रेरणेमुळे, दानामुळे. कदाचित आंबेडकर घराणं नसतं तर या देशातला बौद्ध धर्म पुन्हा नष्ट झाला असता. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आपल्या समाजाच्या पुढाऱ्याने आम्हाला 3 अंक शिकवले. क शिकवलं, क म्हणजे कांबळेगड शिकवला, ग म्हणजे गवईगड शिकवला, ख म्हणजे खोबरागड शिकवला. आज तर कॉम्प्युटर कमी पडतो इतकं गट झालेत आमच्यावर. बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर हे गटाचं राजकारण आलं. पण बाबासाहेबांच्या चळवळीचं दुसरं अंग आहे धम्म. या धम्माची चाकोरी धम्म कोणी सांभाळायचा? तर तो धम्म या भारतीय बौद्ध महासभेच्या आंबेडकर परिवाराने सांभाळले. त्यांच्या त्यागामुळे आज ही चळवळ या ठिकाणी उभा आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात
दान करा. त्या दानामध्ये अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान, शरीराचा अवयव दान, बलिदान देशासाठी हे करा. तुमच्या रक्तामुळे, तुमच्या अवयवामुळे एकाला नवीन दृष्टी, नवीन जीवन मिळेल. म्हणून आपण रक्तदान करा, अवयव दान करा, किडनी दान करा. या दानामुळे दुसऱ्या माणसाला जीवन मिळतं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आपण दान करा. दान केल्यामुळे मनाला शांती लागते, मनातले वाईट विचार जातात, त्याला झोप चांगली लागते. मी आज दान दिलं बरं का, भिक्षू संघाला दान दिलं, भोजन दान दिलं, गरजवंताला दान दिलं, त्याच्या मनाला शांती लागते. चोरी केल्यावर शांती लागते का? अरे आपण आज वाईट काम केले, आपण आज वाईट काम केले, आपण आज वाईट काम केलं, हे त्याच्या मनाला टोचीने लागते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात नेहमी गरजवंताची अडचण दूर करा, कुठल्याही स्वार्थाची आशा न ठेवता दान घ्यावं. पुण्य लाभावं म्हणून दान करू नका, स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून दान करू नका, आपलं मोठेपण दिसावं म्हणून दान करू नका, तर कर्तव्य बुद्धीने दान करा, शीलवान बुद्धीने, मैत्री भावनेने दान करा. पुढे भगवान बुद्धाने उपेक्षा पारमिता सांगितली. भगवान बुद्ध म्हणतात दुसऱ्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवणे म्हणजे उपेक्षा करणे. बाबासाहेब आंबेडकर जन्माला येण्या अगोदर आमच्या समाजाला हजारो वर्ष माणुसकीच्या, मानवतेच्या हक्कापासून दूर ठेवलं होतं. आम्ही गावाबाहेरची माणसं, आम्हाला शिक्षण घेण्याचा, धन जमा करण्याचा, ताजा अन्न खाण्याचा, चांगले कपडे घालण्याचा अधिकार नव्हता. आम्ही माणसात नव्हतो. देवाच्या देवळामध्ये कुत्री, मांजर, जनावर जायची माणसं, माणूस गेलेला चालत नव्हता. देवाला कुत्र मांजर चालायचं, पण माणसाचा मात्र विंटाळत होता. म्हणून आम्ही म्हटले जर का माझी भीमाई नसते, असे कापड अंगावर नसते, अरे हातात काठी, काठीला घुंगरू, कमरेला लंगोटी असते. जर का माझी भीमाई नसती, शाळा कोणीच शिकली नसती, गोटमेट सोडून पाया पडून जोहार म्हटली असती. ही सारी पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर आम्ही 33 कोटी देवांची पूजा केली, पण या 33 कोटी देवातला एकही देव आम्हाला पावला नाही का? पावला. म्हणून तर आम्ही म्हटले 33 कोटी ही कल्पनाच खोटी, 33 कोटी ही कल्पनाच खोटी. त्या 33 कोटीसाठी मरतात कोटी कोटी, परंतु त्या 33 कोटीहून माझी भीमाईच मोठी, त्या 33 कोटीहून माझी भीमाईच मोठी. आम्हाला जे 33 कोटी देवाने दिले नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. याला म्हणतात नैष्कर्म्य पारमिता. चौथी आहे ऐहिक सुखाचा त्याग करणे, स्वार्थाची किंवा परतफेडीची उपेक्षा न ठेवणे, दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता अर्पण करणे, त्याला म्हणतात त्याग. बहुजन हितासाठी, बहुजन सुखासाठी आपली मालमत्ता अर्पण करणे, बुद्धवाराला मदत करणे, टेबल, कपाट, वाचनालय, एखाद्या शाळेला एका रूम बांधून द्या आणि आपल्या बापाच्या स्मरणार्थाचं नाव द्या. हे दान आहे, हे दान आपण द्यावं. अरे अनाथ पिंडकाने 36 कोटी रुपयाचं दान दिलं भगवान बुद्धाला. किती? 18 करोड रुपये सोन्याच्या मोहरा त्या जमिनीवर अंतरुंत देऊन विकत घेतलं आणि 18 करोड रुपये तिथे विहार निर्माण करण्यासाठी दिलं. म्हणून आज जेतवन जिवंत आहे. त्या जेतवनात भगवान बुद्धाने 25 वर्ष वास केले. 160 सुत्त भगवान बुद्धाने त्या जेतवनात केली. ज्या ज्या वेळेला आम्ही सुत्त म्हणतो एवं मे सुतन एकं समयं भगवा सावती विहरती जेतवने अनाथ पिंड कसे, संपूर्ण त्रिपिटकाच्या गाथा या जेतवनामध्ये भगवान बुद्धाने दिलेल्या आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात बहुजन हिताच्या सुखासाठी आपण उपेक्षा, नैष्कर्म्य पारमिता पार करा. पाचवे आहे वीर्य पारमिता. वीर्य पारमिता म्हणजे उत्साह. आज माणसं आली नाही, लय पाऊस आहे, आता कवा जावं चैत्र म्हणून. अरे पाऊस त्यांचं काम करतो, आपण आपलं काम करायचं. गाड्या बंद असतील म्हणून मी 2 वाजता घरातून निघालो, म्हणजे 5 वाजेपर्यंत तरी पोहोचेल. पाऊस आपलं काम करत आहे. आज ऊन आहे, आज आळस आहे, जाऊ द्या म्हणून बरीच लोक आले नाही. याला म्हणतात आळशी माणूस. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात वीर्य पारमिता म्हणजे उत्साह, योग्य प्रयत्न करणे,
हाती घेतलेले काम योग्य वेळात पार पडणे त्याला म्हणतात वीर्य पार्मिता. म्हणजे आपल्या शक्तीला नेहमी जागृत ठेवणे, आळस विरहित ठेवणे राहणे याला म्हणतात वीर्य पार्मिता. हे विशुद्ध मार्गामधलं एक अंग आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने आम्हाला ती वीर्य पारमिता दिली. त्यानंतर भगवान बुद्धाने आम्हाला शांती पारमिता दिली. शांती पारमिता म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाला उत्तर न देणे म्हणजे शांती पारमिता. भगवान बुद्ध म्हणतात वैराने वैर कधी शमत नाही, अवैराने वैर शांत होते. म्हणून नेहमी आपण वैर भावना मनात ठेवू नका. आपल्या डोक्यात कपट आहे, आपल्या डोक्यात द्वेष आहे, आपल्या मनामध्ये वाईट विचार आहेत ते मनातले काढून टाका. हा आदर्श भगवान बुद्धाने आम्हाला विशुद्ध मार्गात सांगितला. सत्य पारमिता, सत्य म्हणजे नेहमी वचन वदावे, असत्यापासून दूर राहावे, खोटे बोलू नये, चाडी चुगली करू नये, कठोर बोलू नये, कडवे बोलू नये, त्याला सम्यक वाणी असे म्हणतात. हा विशुद्ध मार्गाचा एक अंग आहे. अधिष्ठान पारमिता, भगवान बुद्ध म्हणतात अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. किती संकटे आली तरी हाती घेतलेले काम न डगमगता पार पाडणे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली सांगितलं मी 14 तळ्याचं पाणी पिणार. 35 साली सांगितले मी धर्मांतर करणार, मी हिंदू धर्मात जन्माला मात्र हिंदू धर्मात मरणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह पार पाडला. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर 21 वर्ष जगातल्या सर्व धर्माचा, सर्व पंथाचा, सर्व ग्रंथाचा अभ्यास केला आणि शेवटी नागपूरला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध म्हणून त्यांनी निर्वाण प्राप्त केले. या देशात बऱ्याच लोकांनी घोषणा केल्या होत्या. बाळ गंगाधर टिळकांनी घोषणा केली होती स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, मी तो मिळवणारच, पण तो मिळवणे त्याची 1920 सालीच गेली. सुभाषचंद्र बोसने घोषणा केली होती तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, ते 1945 साली गेले. बाबासाहेब आंबेडकर मात्र काळा विजय मिळवणारे होते. त्यांनी 35 साली घोषणा केली आणि 56 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बोधिसत्व म्हणून ते मरण पावले. याला म्हणतात अधिष्ठान पारमिता. करुणा पारमिता, करुणा म्हणजे सर्व प्राणी मात्रावर, जीव मात्रावर बंधुभाव ठेवणे, आपुलकीची भावना ठेवणे. भगवान बुद्धाने आम्हाला प्रज्ञाशील, करुणा हे 3 तत्व दिलेले आहेत. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा म्हटले मी प्रज्ञाशील आणि करुणा या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवेन. जगात प्रत्येकाने करुणा आणि मैत्रीची आपल्या जीवनामध्ये, आचरणामध्ये जोड दिली तर माणसामध्ये मारामाऱ्या होणार नाही, माणसामध्ये खून होणार नाही, देशामध्ये युद्ध होणार नाही. कारण भगवान बुद्धाची मैत्री आणि भगवान बुद्धाची करुणा या जगाला तारणार आहे. आज प्रत्येक देशामध्ये करोडो रुपयाचा दारोगोळा तयार होतोय. 3रं महायुद्ध झालं तर 15 मिनिटांमध्ये जगाचा नाश होणार आहे. हे 3रं महायुद्ध टाळायचं असेल तर सर्व जगाने बुद्धाला शरण गेलं पाहिजे, बुद्धं शरणं गच्छामि म्हटलं पाहिजे, तरच हे 3रं महायुद्ध टळेल. म्हणून भगवान बुद्धाने आम्हाला करुणा बदलून मैत्री पारमिता दिली. जो सर्वांशी मैत्रीने वागतो त्याला कोणीही शत्रू नसतो. तो इहलोकी आणि परलोकी आनंदाने प्रवेश करतो, आनंदाने जीवन जगतो. अशा तऱ्हेचा हा भगवान बुद्धाचा विशुद्ध मार्ग आहे. म्हणून आपल्या भगवान बुद्ध म्हणतात आपल्या मैत्रीला, मनाला धारेप्रमाणे गंभीर ठेवा, हवेप्रमाणे शुद्ध ठेवा, गंगेप्रमाणे खोल ठेवा, निर्मळ ठेवा. म्हणजे तुमच्या मैत्रीला धक्का पोचणार नाही. आपल्या मैत्रीचा प्रभाव असाच अखंड चालू ठेवा. हे भगवान बुद्धाने सांगितलं. या मार्गाचे महत्व असे आहे की मानवी जीवनाचा विशुद्ध मार्ग अवलंबन करण्यासाठी मनुष्याला हाच एकमेव मार्ग आधार आहे, शक्य आहे. विशुद्धी मार्ग म्हणजे सर्व अर्थाने बौद्ध धर्माचा तो एक उत्तम मध्यम मार्ग आहे, उत्तम मध्य मार्ग आहे. आणि बौद्ध धर्माचे अधिष्ठान म्हणजे विशुद्धी मार्ग आहे. बौद्ध धर्माचं अधिष्ठान म्हणजे विशुद्धी मार्ग आहे. आणि म्हणून आपले ध्यान, आपलं मन
जागृत ठेवून त्याचा अंगीकार केला पाहिजे. कारण विशुद्ध मार्गानेच आपल्या जीवनाला विशुद्धी लाभते. सत्य हे परिवर्तकांनी जाणलं आणि ते त्या पाची परिवर्तक म्हणतात, तथागत आम्हाला आपल्या धर्माची दीक्षा द्या. कौंडिन्य, वप, महानाम, बौद्धिय यांनी भगवान बुद्धाला वंदन केलं आणि भगवान बुद्ध म्हणतात, यही भिक्खवे, ये भिक्खू आणि संघात सामील हो. पहिल्यांदा त्या आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धाने 5 लोकांना आपला धर्म दिला. त्याला म्हणतात धम्मचक्र प्रवर्तन दिन, धम्मचक्र प्रवर्तन सुत्त. आणि याच दिवशी धम्माचा जन्म झाला आणि म्हणून याच दिवशी वर्षवास सुरू होतो. भारतीय बौद्ध महासभेने गेले 50 वर्षापासून या चैत्रमध्ये दरवर्षी 3 महिने वर्षवास मालिका चालू ठेवलेली आहे. गेले 45 वर्षे या चैत्रवर्षी मी संघटित आहे, निगडीत आहे. 1980 त्या 24 पर्यंत या संस्थेबरोबर आहे. या ठिकाणी मी 2-3 वेळा चिवर घेतलं, बौद्धाचार्य झालो, केंद्रीय शिक्षक झालो. सगळी पदं या चैत्रमध्ये साक्ष ठेवून मी भोगलेले आहेत. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. कारण घड्याळाचा काटा 9ला पोहोचलेला आहे. आपल्याला वेळेत बंद करायचा आहे. मी थोडी वंदना कमी केली कारण विषय फार मोठा आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो. 2 मिनिटं सर्वांनी हात जोडा. सबे तेओ विभजंतो सब रोगो विनाशतो माते भवन्तन्तरायो सुखे दीर्घायुको भव इचितं पचितं तुय्यं किप्पमेव समिजतो सबे पुरंतो चित्त संकप्पा चंदोपनो यथा आरोग्य संपत्ति सदा संपत्ति वेच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समिजतो. सुखी हो, कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद. मुंबई प्रदेशने मला आपली सेवा करण्याची